सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आपला वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक सुरू आहे. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण बघितलं थिअरीज रिलेटेड टू लाईट, त्याच्यानंतर हायजीनचे प्रिन्सिपल बघितलं. काय हायजीनचे प्रिन्सिपल मला सांगा. तर एखादा सोर्स जो आहे तो सोर्स काय टाकतो रे बाहेर, प्रायमरी वेव्हफ्रंट बाहेर टाकतो आणि त्या प्रायमरी वेव्हफ्रंट वरील प्रत्येक पॉईंट अकॉर्डिंग टू हायजीन सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतो. आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम नुसता करत नाही तर सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर टाकतो. आणि सेकंडरी वेव्हलेट्स जे आहेत इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्सने कन्सिडरिंग पॉईंट सोर्सने बाहेर टाकलेल्या त्या सेकंडरी वेव्हलेट्सला आपण काय करायचं, कॉमन टँजंट जर ड्रॉ केला तर एक रिझल्टंट वेव्हफ्रंट आपल्याला बघायला मिळतो. दिस इज द हायजीन प्रिन्सिपल. ओके. आणि हा हायजीन प्रिन्सिपलच्या बेसिसवरती आपण कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट ॲज वेल एज प्लेन वेव्हफ्रंट हा पॉईंट सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. ओके. नाउ इट्स टाइम टू स्टडी फ्रेंड्स reflection of light by using on the basis of wave theory of light. And in second lecture we will study the refraction of light on the basis of wave theory of light. Let's start reflection of light on the basis of wave theory of light. ओके. आपल्याला स्टडी काय, लाईटची महत्वाची फिनॉमिनॉन स्टडी करायची आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके. बाय युझिंग किंवा ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. वेव्ह थेरी ऑफ लाईटच्या बेसिसवरती रिफ्लेक्शन स्टडी करायचा मित्र. रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी करताना अगोदर रिफ्लेक्शन ही काय कन्सेप्ट आहे ती स्टडी करूया. आपल्याला माहित आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय काय होतं. तर एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतो, बरोबर. हा जो रे ऑफ लाईट येतोय ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसकडे याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. आणि ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट येऊन टच होतो रिफ्लेक्टिंग सरफेसला त्या पॉइंटला आपण काय टाकतो, परपेंडिक्युलर टाकत असतो, त्याला आपण नॉर्मल म्हणतो. ओके. आणि नॉर्मलशी ह्या इन्सिडेंट रेने जो अँगल बनवलाय त्यालाच आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणत असतो. ओके. आता हा जो रे ऑफ लाईट येतोय हा ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती पडतो आणि ह्या डायरेक्शन मध्ये काय होतो रे, तो रिफ्लेक्ट होऊन जातो. आता अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ काय असतो रे बाळांनो, रिफ्लेक्शन. हा कोणता रे, रिफ्लेक्टेड रे आहे. आणि रिफ्लेक्टेड रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल जो आहे त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणत असतो. आणि लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय, तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मित्रांनो, ह्या केसमध्ये काय काय चेंज होतं लाईटचं आणि काय काय चेंज होत नाही ते तुम्ही सांगायचं मला. इन्सिडेंट रे जो आहे त्या ज्या स्पीडने लाईट आलेली आहे त्या स्पीडने त्या मीडियम मध्ये जाते, कारण मीडियम चेंज झालंय का, नाही. जेव्हा लाईटचं मीडियम चेंज होईल त्याच केसमध्ये लाईटचं काय होतं रे, स्पीड चेंज होत असतं. ओके. ठीक आहे. तर मीडियम चेंज झालेलं ना, ज्या मीडियम मधून लाईट आलेली आहे फर्स्ट मीडियम मधून त्याच मीडियम मध्ये लाईट काय झालेली आहे रे, रिफ्लेक्ट होऊन गेलेली आहे. मीडियम चेंज झालेलं नाही याचा अर्थ लाईटचं स्पीड चेंज झालेलं नाही. ऍज वेल एज वेव्हलेंथ चेंज होणार नाही. फ्रिक्वेन्सी इज द प्रॉपर्टी ऑफ सोर्स, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होणार नाही. परंतु एकच गोष्ट चेंज होते, लाईट अशी जाणार होती परंतु अशी गेली, म्हणजे लाईटचा पाथ जो आहे तो चेंज झाला, बरोबर. दिस इज द रिफ्लेक्शन. ओके. आता मित्रांनो, हे जे रिफ्लेक्शन फिनॉमिनॉन आहे हे आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईटच्या बेसिसवरती स्टडी करायचे. आपण वेव्हफ्रंट घेणार आहे आणि वेव्हफ्रंटचं रिफ्लेक्शन कसं होतंय ते स्टडी करणार आहोत. ओके. त्याच्यासाठी हा जो बोर्ड आहे तो मी दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला. एका पार्ट मध्ये मी डायग्राम ड्रॉ करेन आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मी एक्सप्लेनेशन देईल त्याचं. बघा, मी रिफ्लेक्टिंग किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी करण्यासाठी एक रिफ्लेक्टिंग सरफेस कन्सिडर केला सिंपल मध्ये. त्या रिफ्लेक्टिंग सरफेसला आपण नाव दिलं आपण XY. XY इज द रिफ्लेक्टिंग सरफेस. XY इज इक्वल टू काय बोला बाळांनो, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. रिफ्लेक्टिंग सरफेस ज्याच्यावरून लाईट काय होणार आहे रे, रिफ्लेक्ट होणार आहे. ओके. मग आता रिफ्लेक्टिंग सरफेस कसं दाखवतात, तर असं डॉटेड लाईन दाखवतात खाली, बरोबर. अशा डॅश 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 दाखवत असतो आपण. आता ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती आपण एक वेव्हफ्रंट इन्सिडेंट करणार आहे. कोणता वेव्हफ्रंट, तर प्लेन वेव्हफ्रंट आपण इन्सिडेंट करणार आहे. बघा, एक प्लेन वेव्हफ्रंट असा यायला लागलाय. तो जो प्लेन वेव्हफ्रंट आहे तो कोण घेऊन यायला लागलाय, तर दोन रे ऑफ लाईट घेऊन यायला लागलेत. हा समजा रे ऑफ लाईट आहे PA. ओके. आणि ह्यालाच पॅरलल दुसरा एक रे ऑफ लाईट आहे समजा QB. ओके. QB हा असा पॅरलल आहे. आणि हा जो वेव्हफ्रंट आहे AB विच इज बाउंडेड बाय टू इन्सिडेंट रेज PA अँड QB. बघा, वेव्हफ्रंट कोणता आहे, वेव्हफ्रंट आहे AB. AB ला आपण काय म्हणतोय रे बाळांनो, इन्सिडेंट वेव्हफ्रंट. इन्सिडेंट वेव्हफ्रंट कसा आहे तो बाळांनो,
प्लेन आहे. कसा आहे रे? प्लेन वेव्ह फ्रंट आहे. आणि तो आणलाय कुणी सांगा? द रे पीए अँड क्यूबी. ओके. मग कन्सिडर मध्ये तुम्ही काय लिहिणार सांगा? स्टेटमेंट एक्सप्लेनेशन मध्ये फर्स्ट स्टेटमेंट काय लिहाल? कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट विच इज धरून आणलाय बाय म्हणजेच बाउंडेड बाय टू इन्सिडंट रेज पीए अँड क्यूबी. प्लेन वेव्ह फ्रंट एबी जो आहे तो कुणी आणलाय धरून? दोन रेनी आणलाय, पीए आणि क्यूबी या दोन रेनी आणलाय. ओके मित्रांनो, हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे ह्या एबी वरती जेवढे जेवढे पॉइंट आहेत ते सगळे काय असतात रे? सेम फेज मध्ये असतात. सेम फेज मध्ये असतात. ओके ठीक आहे. मग हा जो रे ऑफ लाईट पीए पहिल्यांदा टच होणार आहे. कोणता रे ऑफ लाईट पहिल्यांदा टच होतोय रे? पीए पहिल्यांदा टच होतोय. मग ज्या पॉइंटला टच होतोय त्या पॉइंटला मी लगेच काय करतोय रे? नॉर्मल ड्रॉ केला. हा तो नॉर्मल आहे बघा. ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट काय झाला रे? टच झाला. आपण लेट करूया ए झेड इज द नॉर्मल. ओके ए झेड हा काय झाला रे बाळांनो सांगा? नॉर्मल झाला. ओके आता तुम्ही मला सांगायचंय रे कोणता पहिल्यांदा टच झाला? पीए रे पहिल्यांदा टच होतोय. आता जो इन्सिडेंट रे आहे नॉर्मल आहे यांच्यामधला जो अँगल आहे दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके मग रे पीए पहिल्यांदा टच होतोय आणि मग तो पहिल्यांदाच रिफ्लेक्ट होईल. दोन्हीही रे एकमेकांना पॅरलल यायला लागलेत बघा. दोन्हीही रे एकमेकांना पॅरलल यायला लागलेत. हे जर अलॉंग द नॉर्मल आले असते तर दोन्ही हे ऍट ए टाइम ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसला बाळांनो टच झाले असते. परंतु हे दोन्ही ऑब्लिकली यायला लागलेत. त्याच्यामुळे हा जो पीए आहे तो पहिल्यांदा टच होईल आणि पहिल्यांदा त्याचं रिफ्लेक्शन घडून येईल. बरोबर रिफ्लेक्शन कधी घडून येणार आहे? जेव्हा रे ऑफ लाईट ह्या एक्स वाय वरती यायला पाहिजे. मग पहिल्यांदा कोणाला? पीए आला. मग पहिल्यांदा त्याचं काय होईल रे? रिफ्लेक्शन घडून येईल आणि तो ह्या मीडियम मध्ये असा निघून जाईल. ओके मग मित्रांनो मला सांगा हा जो आहे हा कोणता आहे सांगा? आपण लेट करूया ए आर. ए आर हा कसला झाला रे? ए आर हा झाला रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे झाला. ओके एबी सॉरी पीए अँड क्यूबी हे दोन काय होते सांगा? इन्सिडेंट रे होते. आता ए आर हा काय झाला? एक रिफ्लेक्टेड रे. आता हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेला, हा रिफ्लेक्टेड रेने नॉर्मलशी बनवलेला काय असणार बाळांनो सांगा? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार. ओके ठीक आहे. मग थोड्या वेळानंतर हा जो क्यूबी आहे तो सुद्धा रे ऑफ लाईट आहे विच इज इन्सिडेंट किंवा विच इज कमिंग टुवर्ड्स द रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय. ओके मग हा येणार नाही का ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती? येणार आहे परंतु थोड्या वेळानंतर येणार आहे. समजतंय? मग थोडा वेळ गेला हा जो क्यूबी होता तो सुद्धा आला असा पुढे 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 पुढे. ओके हा क्यूबी जो आहे तो सुद्धा आला इथं येऊन टच झाला. अगेन त्याचं काय होईल रे बाळांनो? रिफ्लेक्शन होईल. अगेन रिफ्लेक्शन झाल्यानंतर इथं आपण एक नॉर्मल दाखवला आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर हा रे असा जाईल. ओके हा जो रे ऑफ लाईट आहे तो असा जाईल. ओके ठीक आहे. ठीक आहे हा कोणता झाला रे? समजा आपण लेट करूया बी टू ई आला. समजते? म्हणजेच कोणत्या रे ऑफ लाईटनं एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केले? तुम्ही मला सांगायचं कोणत्या रे ऑफ लाईटने एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केले? बघा पी ए आणि क्यूबी दोन्हीही एकत्र निघाले होते. दोन्हीही ह्या पॉइंट पर्यंत सेम डिस्टन्स कव्हर करत होते. परंतु इथं काय झालं रे? पीए टच झाला परंतु क्यूबी थोड्या वेळानंतर टच झाला. किती डिस्टन्स कव्हर करून टच झाला? बी पासून ते ई पर्यंत. ओके म्हणजे बी हे काय सांगा? एक्स्ट्रा डिस्टन्स आहे. एक्स्ट्रा डिस्टन्स कवर्ड बाय रे क्यूबी. ओके म्हणजे क्यूबीने एक्स्ट्राचं डिस्टन्स कव्हर केलंय आणि एक्स्ट्राचं डिस्टन्स कव्हर करून मग त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे. ओके ह्या डायरेक्शन मध्ये ईएस हा काय आहे? रिफ्लेक्टेड रे आहे. कुणाचा? इन्सिडेंट रे क्यूबीचा. ओके ठीक आहे. मग मित्रांनो सिंपल क्वेश्चन असा आहे तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा पीए टच झालाय थोड्या वेळानंतर क्यूबी टच होतोय रिफ्लेक्ट होतोय. रिफ्लेक्ट तर दोन्ही रे ऑफ लाईट होणार आहेत परंतु पुढे मागे होणार आहे. समजतंय? आता कन्स्ट्रक्शन एक छोटस करायचं आहे बघा. कन्स्ट्रक्शन काय करतोय इथे लिहून देतो. कन्स्ट्रक्शन थोडस कन्स्ट्रक्शन करून घ्यायचंय. काय कन्स्ट्रक्शन करतोय बघा. तर जे एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केलेलं आहे रे क्यूबीने ते डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स तुम्ही रेडियस म्हणून काय करायचंय? तुमच्या चापामध्ये घ्यायचं. ओके एवढं डिस्टन्स रेडियस म्हणून घेतलं. टेक बीई इज इक्वल टू रेडियस. ओके एवढं रेडियस घ्या. एवढं डिस्टन्स आणि एवढं डिस्टन्स घेतल्यानंतर तुम्ही ए पॉइंटला सेंटर म्हणायचं आहे आणि ए पॉइंट मधून तुम्ही काय ड्रॉ करायचं आहे बाळांनो? एक सेमी सर्कल ड्रॉ करायचा आहे. बघा ए पॉइंट मधून जाणारा एक सेमी सर्कल मी ड्रॉ केला असता.
ठीक आहे. टेक बी ॲज अ रेडियस अँड पॉइंट ए ॲज अ सेंटर अँड ड्रॉ अ सेमी सर्कल. ओके. कोणत्या मीडियम मध्ये? ज्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट आहेत, ज्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट आलाय आणि रिफ्लेक्ट होऊन गेलाय त्याच मीडियम मध्ये. इन सेम मीडियम. समजलं कन्स्ट्रक्शन काय आहे ते? सेकंड जो रे आहे जो उशिरा टच होतोय ते किती डिस्टन्स एक्स्ट्राचं कव्हर करून टच होतोय? बी एवढं. त्यालाच काय करायचं? रेडियस म्हणून घ्या, ए पॉइंटला सेंटर म्हणा आणि एक सेमी सर्कल ड्रॉ करा. केलंय? ठीक आहे. आता पुढे अजून एक कन्स्ट्रक्शन आहे छोटस मित्रांनो. काय करायचं तर ई पॉइंट मधून, परत एक बघा, ई पॉइंट मधून एक परपॅन्डिक्युलर टँजंट टाकायचा. कोणावरती? ह्या सेमी सर्कल वरती. ई पॉइंट मधून एक परपॅन्डिक्युलर मी टँजंट टाकतो बघा. हा असा ई पॉइंट मधून परपॅन्डिक्युलर टँजंट टाकला. हा परपॅन्डिक्युलर आहे. हा सुद्धा काय होता रे बाळांनो? परपॅन्डिक्युलर होता. ड्रॉ अ परपॅन्डिक्युलर टँजंट फ्रॉम ई ऑन सेमी सर्कल. ओके. बर, तो जो टँजंट आहे मित्रांनो, हा बी पॉइंट आहे तो इथला आहे बघा. हा बी पॉइंट इथला आहे आणि हा जो टँजंट जाऊन पडतोय तो ह्या पॉइंटला पडतोय बघा. त्या पॉइंटला आपण लेट करूया एफ. ओके, टू एफ. ओके, ठीक आहे. मग आता मित्रांनो मला तुम्ही सांगायचं आहे इन्सिडेंट वेव्हफ्रंट कोणता होता? हा ए बी हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट झाला. हा वेव्हफ्रंट असा आला, समजा इमॅजिन करूया की हा पेन हा वेव्हफ्रंट आहे, हा असा येतोय आणि रिफ्लेक्ट होऊन हा वेव्हफ्रंट हा असा जातोय बघा. मग रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट कोणता झाला? ई एफ इज द रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. ई एफ याला काय म्हणणार आहे तुम्ही बाळांनो? रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा रिफ्लेक्शन होत असतं तेव्हा हे जर दोन रे पॅरलल असतील तर हे रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसे असतील रे बाळांनो? पॅरलल असतील. ह्या दोन रेच्या मधलं डिस्टन्स आणि रिफ्लेक्टेड रेच्या मधलं डिस्टन्स मॅटर होतं का? चेंज होतं का? तिथं नाही चेंज होत रिफ्लेक्शनच्या केसमध्ये. त्याच्यामुळे काय होईल? जेवढं डिस्टन्स येताना आहे तेवढंच डिस्टन्स जाताना राहणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बाळांनो सांगा? इन्सिडेंट वेव्हफ्रंटची जी विड्थ होती येतानाची तेवढीच रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ असणार आहे जातानाची. म्हणजेच इथं काय असणार सांगा? ए बी इज इक्वल टू कसा रे? ई एफ. ए बी इज इक्वल टू ई एफ. हे फक्त कशाच्या मध्ये सांगा? रिफ्लेक्शनच्या केसमध्ये. लक्षात ठेवून ठेवा. रिफ्लेक्शनच्या केसमध्ये सांगा द विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्हफ्रंट इज इक्वल टू रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. लिहून ठेवा. इन केस ऑफ रिफ्लेक्शन विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्हफ्रंट इज इक्वल टू विड्थ ऑफ रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. ओके, दोन्ही विड्थ कशा असतात? सेम असतात. बघा तुम्ही इथं डायग्राम कडे बघून बघू शकता, एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन झालं मित्रांनो. आता काय करूया? आता प्रूफ बघूया. प्रूफ कसं सांगतोय बघा मी. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे प्रूव्ह करून दाखवायचं. रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं. कशाच्या युजने? वेव्ह थेरीच्या युजने. वेव्ह थेरी म्हटल्यानंतर काय? वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटच्या युजने आपण काय करतोय रे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रूव्ह करतोय. बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रूव्ह करण्यासाठी मी परत इथं दोन कंपार्टमेंट करतोय. तुम्ही डायग्राम कडे बघू शकता. मला तुम्ही सांगायचं अँगल पी ए झेड प्लस अँगल बी झेड ए बी. बघा मी काय सांगतोय, अँगल पी ए झेड प्लस झेड ए बी किती होतोय रे? हा होतोय 90 डिग्री. बघा हा होतोय किती रे? 90 डिग्री. ओके, कारण वेव्ह फ्रंट इज द परपॅन्डिक्युलर टू द रे असतो ना. रे म्हणजेच काय? वेव्ह नॉर्मल आहे. वेव्ह नॉर्मलला वेव्ह फ्रंट कसा असतो? परपॅन्डिक्युलर असतो. मग ही जी ए बी लाईन आहे, ही ए बी लाईन ह्या दोन लाईनला परपॅन्डिक्युलर असेल तर अँगल पी ए झेड आणि झेड ए बी ह्या दोघांचे ऍडिशन किती येईल सांगा? अँगल पी ए झेड प्लस अँगल झेड ए बी इज इक्वल टू किती येईल बाळांनो? 90 डिग्री येणार आहे. ओके, समजते? तसंच अँगल बघा मी काय लिहून देतोय तर अँगल झेड ए बी प्लस अँगल बी ए ई. डायग्राम कडे बघून सांगा. अँगल झेड ए बी हा बघा, अँगल झेड ए बी प्लस बी ए ई म्हणजे हा होतोय. हा किती होईल बाळांनो सांगा? 90 डिग्री होतोय. हा सुद्धा किती झाला? 90 डिग्री झाला. लक्षात येते का? बघा डायग्राम कडे बघून झेड ए बी बी ए ई म्हणजे टोटल झेड ए ई होतोय. अँगल काय होतोय? झेड ए ई होतोय.
समजते? मग ह्या दोन्हीचे आरएचएस कशा आहेत रे, सेम आहेत, म्हणून मी एलएचएस पण कशा लिहू शकतो, सेम लिहू शकतो. आणि जर हे इज इक्वल टू हे केलं तर झेडएबी काय होईल रे बाळांनो, कॅन्सल होईल. बघा परत एकदा, ह्याची आरएचएस 90 आहे, ह्याची पण आरएचएस 90 आहे, म्हणून ह्याची एलएचएस इज इक्वल टू ह्याची एलएचएस लिहू शकतो. मग झेडएबी दोन्ही बाजूचा काय होईल, कॅन्सल होईल. मग राहायला काय सांगा, अँगल PAZ इज इक्वल टू अँगल BAE. ओके, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. बघा अँगल PAZ, बघा आरएचएस सेम आहेत म्हणून मी एलएचएस सेम लिहितोय, प्लस अँगल ZAB इज इक्वल टू ह्याचे एलएचएस लिहिले. आता ह्याचे एलएचएस काय सांगा, अँगल ZAB प्लस अँगल किती बाळांनो, BAE. ZAB काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहेत. हा ZAB प्लस आहे, अलीकडे मायनस होईल, म्हणजेच काय राहणार सांगा, अँगल PAZ इज इक्वल टू अँगल BAE. ओके, इज इक्वल टू अँगल BAE. ओके, मग अँगल PAZ किती आहे सांगा, अँगल PAZ इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंस आहे, इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडेंस. ओके, दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस वन इज द फर्स्ट इक्वेशन. हे समजलं, ही स्टेप समजली, इरेज करून टाकतो, स्पेस तयार होईल तिथे आपल्याला. काय मिळालं सांगा, अँगल PAZ इज इक्वल टू अँगल BAE is equal to angle of incidence and this one is the first equation. ओके, ठीक आहे. आता अल्सो म्हणा, काय म्हणा तिथं खाली, अल्सो म्हणा. ठीक, अल्सो म्हणा. तसंच आता काय करूया, अँगल ZAF करायचा, अँगल ZAF, हा पॉइंट आहे बघा, F, अँगल ZAF प्लस अँगल FAE किती होईल सांगा, ZAEच होणार आहे, लक्षात येते. अँगल ZAF असा आहे बघा, तो हा F इथं आहे आणि असा आहे, ठीक आहे, Z हा E आहे. मग अँगल ZAF प्लस अँगल FAE किती होईल बाळांनो सांगा, 90 डिग्री होईल. खरा पटकन तिथं, अँगल ZAF प्लस अँगल FAE इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री. ओके, ठीक. आता ट्रायंगल बघायचं तुम्ही, FAE हा ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल FAE हा असा ट्रायंगल आहे बघा. त्याच्यातला हा किती आहे बाळांनो, 90 डिग्री आहे. हा F आहे, हा A आहे आणि हा E आहे. ओके, हा किती सांगा, F जो आहे तो किती 90 डिग्री आहे, म्हटल्यावर ह्या दोन्ही कोणांची बेरीज किती असणार आहे, 90 असणार, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती येते, 180 येते. त्याच्यातला एक 90, मग राहिलेल्या दोन्हीची किती येणार, 90 येणार. मग कसं येणार सांगा, अँगल FAE प्लस अँगल FEA इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आता ह्या दोघांच्या पण आरएचएस सेम आहेत, म्हणून एलएचएस पण मी सेम लिहू शकतो आणि FAE काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. मग राहिला काय सांगा, अँगल ZAF इज इक्वल टू अँगल FEA, अँगल ZAF इज इक्वल टू अँगल FEA. दिस इज द सेकंड इक्वेशन. सिंपल जॉमेट्री वापरतोय बघा, व्यवस्थित सिंपल जॉमेट्री वापरतोय. एका बोर्डवरती रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रूव्ह करून दाखवतोय ऑन द बेसिस ऑफ व्ह्यू थेअरी ऑफ लाईट. आता पुढे काय करायचंय बघा, दोन ट्रायंगल दिसत आहेत का बघा तुम्हाला, कोणकोणते दोन ट्रायंगल दिसतात बघा, ABE आणि AFE. हे असे ट्रायंगल दिसतात बघा, ABE इथला एक 90 असा, दुसरा AFE हा पण 90. ओके, ठीक. आता सांगा, हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत, ह्या दोन ट्रायंगल मध्ये AB म्हणजे ही साइड आहे, इज इक्वल टू कशी आहे बाळांनो सांगा, FE आहे. AB इज इक्वल टू FE, बरोबर. रिफ्लेक्शनच्या केसमध्ये इन्सिडेंट वेव्हफ्रंट आणि रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट सेम असतात. आता अजून सांगायचं, AE इज इक्वल टू AE आहे, बरोबर. बघा, कारण दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते एकाच पायावरती AE वरती उभा आहेत. राहिला आता दोन कोण जे आहेत, अँगल ABE हा किती आहे सांगा, 90 आहे, इज इक्वल टू अँगल AFE हा सुद्धा किती आहे रे, 90 आहे. म्हणजे इथे काय होतंय, तर हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत, ह्या ट्रायंगल मध्ये बघा एक साइड सेम आहे, दुसरी साइड सेम आहे आणि अँगल पण सेम आहे. म्हणजे हे काय झालं, साइड अँगल साइड. ओके, म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे झाले सांगा, कॉन्ग्रंट झाले. कसे झाले बाळांनो,
कॉन्ग्रंट झाले. दोन ट्रायंगल कसे झाले? कॉन्ग्रंट झालेले आहेत. मग जर कॉन्ग्रंट ट्रायंगल असतील दोन, तर राहिलेले कोण सुद्धा कसे असतात रे? सेम असतात. मग राहिलेले कोण कोणते आहेत सांगा? BAE, अँगल BAE, आणि दुसरा कोणता रे ह्या ट्रायंगलचा? अँगल FEA, अँगल FEA. हे सुद्धा कसे असणार बाळांनो? इक्वल असणार आहेत. ओके. आता BAE इज इक्वल टू FEA असेल बघा, ह्या ट्रायंगलचा काय रे? BAE, आणि ह्या ट्रायंगलचा कोणता सांगा? FEA. हे दोन जर इक्वल असतील, जर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील, म्हणून मी लिहितो इथं. कॉन्ग्रंट म्हणजे काय रे? दोन साइड आणि एक अँगल जर सेम असेल तर आपण त्यांना कॉन्ग्रंट म्हणतो. राहिलेले अँगल सुद्धा कसे असतात? ते सेम असतात. ओके. मग जर हे दोन अँगल सेम असतील, BAE म्हणजे काय सांगा रे? BAE म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. देअरफॉर अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि FEA कोण आहे बघा रे? FEA बरोबर. FEA म्हणजे कोण आहे सांगा? ZAF आहे. ZAF म्हणजे काय सांगा बाळांनो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. ZAF हा काय सांगा? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. म्हणजेच हा काय सांगा? अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. मग जर ZAF म्हणजेच अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि म्हणजेच FEA, आणि FEA इथे लिहिला. देअरफॉर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज द क्वांटिटी, दिस इज द रिलेशन दॅट वी हॅव टू प्रूव्ह. बघा काय सांगतो परत एकदा. अँगल BAE आणि अँगल FEA हे जर दोन सेम असतील तर BAE म्हणजे काय सांगा बाळांनो? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आणि FEA म्हणजे काय सांगा? ZAF आहे. ZAF म्हणजे काय? ZAF म्हणजेच काय सांगा? हा जो F पॉइंट आहे हा कशा होते मित्रांनो? ह्या रिफ्लेक्टेड रे वरती पॉइंट आहे. परत एकदा बघा. आणि हा नॉर्मल आणि हा रिफ्लेक्टेड रे, या दोघांच्या मधला अँगल काय झाला? अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला. Therefore angle of incidence is equal to angle of reflection. This is the easiest method to prove the reflection of light on the basis of wave theory of light. Okay. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये टाका. थँक्यू. डायग्राम ड्रॉ करताना फक्त प्रॉपर ड्रॉ करायचे. डायग्राम ड्रॉ करताना फक्त काय प्रिकॉशन घ्यायचे? तर इन्सिडेंट जो वेवफ्रंट आहे AB आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतरचा जो वेवफ्रंट आहे EF आहे, ह्या दोघांच्याही विड्थ सेम असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात ह्या दोन रेच्या मधलं डिस्टन्स इज इक्वल टू ह्या रिफ्लेक्टेड रेच्या मधलं डिस्टन्स असायला पाहिजे. थँक्यू.